नमस्कार मित्रांनो, हे बघा आज मी गौरव दादांना 2 महिने पहिले गाडी शिकवली होती. त्यांना लायसन प्राप्त झालेलं आहे. ते म्हणे भाऊ आज मला गाडी येते किंवा नाही, तुम्ही शिकवली होती, मला गाडी चालवायची बाबा, मी गिअर व्यवस्थित टाकतो का चुकतो. तर मी आज त्यांच्यासाठी गाडी आणलेली आहे आणि त्यांना ड्रायव्हिंग सीटवर बसवलं आहे. तर हे बघा ते तुम्हाला गाडी चालवून दाखवणार आहेत. तर गौरव भाऊ गाडी चालवून दाखवा तुम्ही आता कशा प्रकारे गाडी चालवतात. थांबा बंद करा गाडी आधी. तुम्ही सीट बेल्ट लावा आधी. हां, म्हणजे वाहतूक नियमांचे पालन करणं खूप आवश्यक असतं. तर गौरव दादांनी आता सीट बेल्ट लावला आहे. ते सुद्धा नियमांच्या अधीन झालेले आहेत. आता त्यांनी गाडी चालू केली आणि त्यांनी आधीच गाडी न्यूट्रल करून ठेवली होती. हां, आता चालवा बरं गाडी. फक्त तुम्ही अजून काहीतरी चुकतायत, ती चूक पण तुमच्या लक्षात येऊन गेली म्हणजे तुम्ही अतिशय छान प्रकारे गाडी चालवण्याचा अभ्यास केलेला दिसतोय. अरे वा, छान प्रकारे तुम्ही पहिला गिअर शिफ्ट केला आहे. खूप छान प्रकारे तुम्ही पहिला गिअर टाकला आहे. बरोबर. आता दुसरा गिअर शिफ्ट करून दाखवा बरं. वा 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 वा. म्हणजे शिकताना तुम्हाला जे दुसरा गिअर टाकण्याच्या अडचणी येत होत्या, ती अडचण तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करून कमी केलेली दिसते. बरोबर. आता हे बघा अतिशय सोप्या पद्धतीने तिसरा गिअर टाकला आहे भाऊंनी. म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे गौरव भाऊंकडून. आता आम्हाला चौथा गिअर टाकून दाखवा गौरव दादा. हे बघा अतिशय सोप्या पद्धतीत ते काय करताय, ते 2 स्टेपमध्ये गिअर टाकताय. म्हणजे ते काय करताय, गिअर लीवर आधी न्यूट्रलवर 1 सेकंद स्टॉपवर म्हणजे थांबवताय 1 सेकंद, लगेच तिथून गिअर शिफ्ट करताय. डायरेक्ट गिअर टाकत नाही ते. आता त्यांनी गाडी ही चौथ्या गिअरवर चालवतायत ते. त्याच्यानंतर जसं काही त्यांच्या गाडीचा स्पीड वाढणार ते आपल्याला 5वा गिअरसुद्धा टाकून दाखवणार आहेत. टाकून दाखवा बरं गौरव दा 5वा गिअर. हे बघा न्यूट्रल, लेफ्ट साईड राईट साईड प्रेस करून लगेच 5वा गिअर. हे बघा अतिशय सोप्या पद्धतीत ते आपल्याला गिअर वाढवताना दिसत आहेत. म्हणजे 1 ते 5 गिअर त्यांनी अतिशय स्पीडनुसार टाकलेले आहेत आणि एकदम छान प्रकारे ते गाडी चालवत आहेत. फक्त गौरव दा तुम्हाला स्पीड गाडीचा 60च्या वर जाऊ द्यायची नाही तुम्हाला गाडी. त्यांना लायसन्ससुद्धा प्राप्त झालेलं आहे. अतिशय छान प्रकारे त्यांनी सराव करून गाडी ते चालवत आहेत. आणि ते आमचे लहान बंधू आहेत, त्याच्यामुळे आज त्यांना मी मनावर घेतला आणि त्यांचा व्हिडिओ बनवते. ते म्हणे भाऊ माझा व्हिडिओ बनवा म्हणे. तर आज मी त्यांच्यासाठी गाडी आणली आणि व्हिडिओ बनवलं आहे आणि अतिशय छान प्रकारे ते गाडी चालवत आहेत. फक्त 30 दिवसाच्या ट्रेनिंगनंतर लायसन प्राप्त झालं त्यांना. म्हणजे आधी लर्निंग काढलं, नंतर पक्क लायसन मिळालं त्यांना आणि खूप म्हणजे 2 महिने लागले त्या प्रोसेसला. पण अतिशय छान प्रकारे ते गाडी चालवत आहेत. हे बघा आता 5व्यावर आहे. आता लगेच ते दुसरा गिअर म्हणजे चौथा गिअर शिफ्ट करणार आहे. बघा न्यूट्रल लगेच सरळ ओढला. म्हणजे बघा ते आज एकही गिअर चुकत नाही आहे. आता अजून 3rd गिअर टाकून दाखवतील ते. दाखवा बरं गौरव भाऊ. हे बघा न्यूट्रलमध्ये स्टॉप घेऊन ते मगच गिअर शिफ्ट करत आहेत. म्हणजे अतिशय ड्रायव्हिंगमध्ये ते शार्प ड्रायव्हिंग करायला लागले आहेत. आधी ते ज्यावेळेस गिअर शिफ्टिंग करायचे त्यावेळेस ते पहिल्यातून डायरेक्ट चौथा गिअर टाकायचे, चौथ्यातून 5वा गिअर टाकताना 3रा टाकून द्यायचे. पण आज ते काही गिअर चुकत नाही ते. हे बघा आता अजून स्पीड कमी करा बरं आणि दुसरा गिअर टाकून दाखवा बरं मला. हे बघा न्यूट्रलमध्ये येऊनच त्यांनी लेफ्ट साईड प्रेस. हे बघा हां, थोडं गडबड केली होती पण लगेच त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली. म्हणजे खूप काही अभ्यास केला आहे त्यांनी ड्रायव्हिंगविषयी आणि अतिशय छान प्रकारे आणि टॅलेंट पद्धतीने ते गाडी चालवत आहेत. घाई करत नाही आहे. आता तुम्हाला एकच सांगू इच्छितो मी, आता दुसरा गिअर तुम्ही टाकला, आता पहिला गिअर कसा टाकणार तुम्ही. हां, त्याच्यासाठी तुम्ही स्पीड मेंटेन करा आधी. हां बरोबर केला तुम्ही, स्पीड पण मेंटेन केला. बरोबर, ठीक आहे, चालतं. अतिशय छान प्रकारे त्यांनी 1 ते 5 गिअर आपल्याला अप शिफ्ट करून दाखवले आहेत आणि 5 ते 1 गिअर डाऊन शिफ्ट करून दाखवले आहेत. आणि ड्रायव्हिंगचा तर खूप छान प्रकारे त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय. पण आता त्यांची नेमकी परीक्षा घ्यायची आहे मला, कारण की पुढे जाऊन एक चढाव लागणार आहे. तर त्या चढावावर ते गाडी कुठल्या गिअरमध्ये चढवतात आणि जर अचानक समोरून पुढून वाहन जर येऊन गेलं तर त्यांची त्या ठिकाणी मनस्थिती काय होती हे मला बघायचं आहे. त्यांनी जर आज ह्या गोरगावल्या रस्त्यावरील जे चढाव आहे तो चढाव जर त्यांनी व्यवस्थित चढून दाखवला, मला स्पीड योग्य प्रकारे ठेवला, तर बघू. आता हे बघा हा चढाव येतोय जे तो पुढे ते बैलगाड्या चालतं आहे, अडचणी येऊ शकतात. पण ते जर स्पीड मेंटेन ठेवत असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे बघा अतिशय
छान प्रकारे हे बघा आता त्या चढावावर 2-3 गाड्या येऊन गेल्या. हा खूप अतिशय अवघड चढाव आहे. तर हे बघा छान प्रकारे त्यांनी या चढावावर गाडी चढवली. फक्त तुम्हाला राईट साईडच्या गाडी येणाऱ्यांकडे लक्ष द्या आणि लेफ्ट साईडला पण अतिशय अवघड चढती आहे आमच्या चोपड्याची. आणि अरुंद रस्ता आहे तरी त्यांनी छान प्रकारे गाडी चालवली. म्हणजे कुठंतरी त्यांचा गाडी शिकून ड्रायव्हिंग स्कूलला फायदा झालेला आहे मित्रांनो. हे बघा बरोबर आता तुम्हाला बघायलाच मिळालं. भाऊंनी एकटे बसलेत, ते नियमांचे पालन करतायत, स्पीड मेंटेन ठेवत आहेत. हे बघा वेळोवेळी गिअर अप शिफ्ट डाऊन शिफ्ट करतायत. यालाच तर म्हणतात गाडी चालवण्याची कला. आणि ते विषय असा आहे मित्रांनो, त्यांनी वय त्यांचं कमी आहे. कमी वयामुळे त्यांनी अतिशय लवकर आपल्या म्हणजे म्हणतात ना दिमागमध्ये, गावठी भाषामध्ये दिमागमध्ये त्यांनी ड्रायव्हिंग फिट करून घेतली. त्यांना ड्रायव्हिंगचा नाद होता. फक्त त्यांची थोडी बुद्धी ही चंचल होती, ते स्पीड पकडून घ्यायची. तर त्यांना एकच सांगितलं होतं की ड्रायव्हिंग करताना तुम्हाला कधीही स्पीड वाढवायचा नाही आहे, शांत डोक्याने गाडी चालवायची आहे. तर त्यांनी माझ्या ह्या काही गोष्टी म्हणजे रूल फॉलो केले म्हणून ते आज सेफ ड्राईव्ह करतायत. त्याच्यानंतर आपल्याला उज्ज्वल ड्रायव्हिंगला गाडी लावायची आहे म्हणजे त्या ठिकाणी. नाही तर जाऊ द्या, एक काम करू आपण, आपला PUC सेंटर आहे बघा उज्ज्वल मोटर ड्रायव्हिंग स्कूलचं, त्या ठिकाणी पार्क करायची ही गाडी. तर त्या आधी पहिले साईड मिररमध्ये बघून घ्या मागून गाड्या येणाऱ्या. हा लेफ्ट साईड लेफ्ट आणि त्या ठिकाणी तुम्हाला गाडी पार्क करायची आहे. इंडिकेटर देऊन दिलं आहे तुम्ही. वा वा अतिशय छान प्रकारे साईड मिररमध्ये बी बघा. वा 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 अतिशय छान. थोडी बाबा आहेत ना मध्ये. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, थांबून घ्या वाटल्यास तर. हां बरोबर. वा 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 अतिशय छान प्रकारे त्यांनी गाडी. आणि इथं उज्ज्वल मोटर ड्रायव्हिंग स्कूलवाल्यांनी PUC चालू केली आहे. तर PUC सेंटर जेवढे येतो आहे आम्ही, हे बघा उज्ज्वल मोटार PUC सेंटर. ओके, खूप छान प्रकारे गाडी चालवली गौरवदादांनी. न्यूट्रल करा, बंद करा गाडी, गिअर फर्स्ट गिअर टाका, फर्स्ट गिअर आणि हँडब्रेक ओढून घ्या. सीट बेल्ट काढून दाखवा बटन प्रेस करून. ओके, खूप छान प्रकारे गौरवदादांनी. इकडे बघा आता आवडली ड्रायव्हिंग तुमची, खूप छान प्रकारे ड्रायव्हिंग केली.